जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज यांचा पालखी सोहळा आज पार पडणार आहे। आपण जर पाहायला गेलं तर हा जे मंदिर परिसर हे पूर्ण भक्तिमय वातावरणात दिसत आहे। त्यासोबतच पूर्ण जो मंदिर परिसर हे फुलांनी सजवण्यात आलेला आहे। जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज यांचं जो नाव आहे ते नाव फुलांमध्ये काढण्यात आलेलं आहे। त्यासोबतच जर आपण पाहायला गेलात तर जे संत तुकाराम महाराजांचा जो चित्र आहे तेही फुलांमध्ये काढण्यात आलेलं आहे। आणि इथं आपण जे आहे महिलांना सेल्फी घेतानाही पाहू शकतो। आपल्या अधिक जे आहे आपण काही आपल्यासोबत भाविक आहेत त्यांच्याशी आपण जाणून घेऊया। ताई, आपण कसं वाटतं? आपण भक्तिमय वातावरणात आलो आहे। आपण कुठून आलात? नमस्कार, रामकृष्ण हरी माऊली। माझ्या देवाची मिराची तुझी चरण सेवा पांडुरंगा या उक्तीप्रमाणे आज जगद्गुरू तुकाराम महाराजांचा 341वा पालखी सोहळा, आषाढी पालखी सोहळा। आम्ही गंगा मसल्याचे मानकरी आहोत। मानकरी म्हणजे आम्ही रथावरचे पादुकेचे सेवेकरी, त्यांचे घरचे मंडळी आलो आहोत। गंगा मसला तालुका माजलगाव जिल्हा बीड येथून आम्ही आलेलो आहोत। अच्छा, मग काय शेती वगैरे तुम्ही काय करून आले? पाऊस पडतोय तरी तुम्ही इथं भक्ती करायला आले, कसं वाटतं? यावर्षी पावसाचा खूप आनंद आहे सगळीकडे। यावर्षी आमच्या गावाकडच्या सर्व पेरण्या हे सगळं आटपून आम्ही इकडे आलेलो आहोत। एकदम भक्तिमय वातावरण। दरवर्षी आम्ही या दिवसाची प्रतीक्षा करतो, तो दिवस आज आलेला आहे। आज तुम्ही देवनगरीत आहे, देवापुढे काय साकडा घालणार आहे? काही नाही, देवाला एवढंच म्हणू की देवा दरवर्षी पण पाऊस येऊ दे, पण एवढ्या प्रमाणात नको, कारण वारकऱ्याची खूप फजिती होती आणि शेतीसाठी पाऊस तर आवश्यकच आहे। दादा, तुम्ही देवनगरीत आला, देवापुढे काय साकडा घालणार आहात? माझ्या मनात जे आहे ते मी देवाला साकडा घालणारच आहे। सगळ्यासमोर सांगता येत नाही ते साकडं। अच्छा, शेतीचं जे पाहू शकता तर पाऊस येतोय, शेतीचं नुकसान झालं किंवा शेती तुम्ही करून पीक वगैरे सगळे लावून आले का तुम्ही? हां, माझी पूर्ण पेरणी करून आलेलो आहे मी, आणि पिकाचं नुकसान काही अजून झालेलं नाही। सध्या सगळं पीक व्यवस्थित आहे। अशा पद्धतीने आपण जो आहे मंदिर परिसरात भक्तिमय वातावरण पाहू शकता। LS मराठीसाठी आकाश कानपुरम, देहू।